नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आपण एक सिरीज चालू केली आहे की मुंबई पोलीस चालक संदर्भामध्ये 2024च्या प्रत्येक कास्ट वाईज कोणत्या कॅटेगरीला किती स्पर्धा आहे, किती लेखी परीक्षेसाठी मुलं बसणार आहेत हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय। ऑलरेडी याचे आपण 4 व्हिडिओ 5 व्हिडिओ बनवलेले आहेत। सर्वसाधारण मुलांसंदर्भात, मुलींसंदर्भामध्ये, माजी सैनिकांमध्ये, प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता। ठीक आहे, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे होमगार्ड संदर्भामध्ये। होमगार्डचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर मुंबई पोलीस चालकला एकूण जागा 917 होत्या। त्या एकूण 917 जागांपैकी होमगार्डसाठीच्या ज्या 5% जागा म्हणतो आपण त्या 47 होत्या। ठीक आहे, आणि ह्या 47 जागांसाठी होमगार्डच्या जी काही एकूण स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांमध्ये ती 884 इतकी आहे। ओके, म्हणजे एका जागेचा जर विचार केला तर 18.80 म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की 19 विद्यार्थी हे फाईट करतायत एक जागा मिळवण्यासाठी। म्हणजे स्पर्धा लक्षात आली असेल तुमच्या की एका जागेसाठी 19 विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहे। आता आपण हे काही मैदानी बद्दल किंवा फॉर्म वगैरे बोलत नाहीये, ऑलरेडी ती प्रक्रिया पार पडली, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। मैदानी झालंय, स्किल टेस्ट झाले, आता हे लेखी परीक्षेला बसणार आहेत। त्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली 47 जागांसाठी होमगार्डच्या सर्वच कास्टच्या मिळून 884 विद्यार्थी असणार आहेत। म्हणजे जर ऍव्हरेज यांचा जर काढला तर 19 विद्यार्थी एका जागेसाठी फाईट करतात। ठीक आहे, आता ऍव्हरेज पेक्षा कोणत्या कास्टला कमी किंवा कोणत्या कास्टला जास्त हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। ठीक आहे, चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपलं मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा। पूर्ण पोलीस भरतीसाठी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं आपलं ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी। ठीक आहे, माहिती घ्या, तुम्ही नक्की डाउनलोड करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये मिळून जाईल। ठीक आहे, आपल्या टॉपिक कडे येऊयात आपण। होमगार्डचा जर विचार केला तर कास्ट वाईज एससी साठी आपल्याला 6 जागा बघायला मिळतात, एसटी साठी 3, विजेए साठी 1, एनटीबी साठी 1, एनटीसी साठी 2, एनटीडी साठी 1, एसबीसी ला 1, ओबीसीच्या 9 जागा, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी प्रत्येकी 5 जागा आणि ओपन साठी 13 जागा इतक्या आपल्याला जागा होमगार्ड संदर्भामध्ये बघायला मिळतात। ठीक आहे, आता इम्पॉर्टंट असा विषय आहे की याच्यामध्ये प्रत्येक जागेसाठी काय स्पर्धा आहे, कुठल्या कुठल्या कास्टसाठी ते आपण बघूयात। एससीच्या 6 जागांसाठी 128 विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी बसणार आहेत। ओके, जर यांचा ऍव्हरेज केला तर एका जागेसाठी 21.33 म्हणजे आपण पकडू शकतो की 21 मुलं, म्हणजे याच्यामध्ये 21 मुलं ही म्हणजे थोडक्यात काय ऍव्हरेज पेक्षा पण जास्त, म्हणजे इथं आपल्याला बघायला मिळतं की एससीच्या होमगार्ड मध्ये कॉम्पिटिशन आहे एक्स्ट्रा, म्हणजे इथं थोडीशी स्पर्धा जास्त आहे। ओके, दुसरा जर विचार केला तर एसटीचा बघू शकता तुम्ही 3 जागांसाठी फक्त 47 विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहेत। मग त्याच्यामध्ये ऍव्हरेज काढलं तर 15.66 आपण 16 पकडू शकतो। ऍव्हरेज स्टुडंट पेक्षा 16 म्हणजे थोडक्यात कमी आहे। एसटी साठी स्पर्धा ही थोडीशी कमी आहे। ओके, विजेचा विचार केला तर डायरेक्ट 43 म्हणजे दुपटीपेक्षा जास्त स्पर्धा ही आपल्याला विजेला बघायला मिळते। सेम तसंच एनटीबीचं 34 विद्यार्थी म्हणजे 34 स्टुडंट हे आपल्याला एका जागेसाठी फाईट करताना बघायला मिळतात। एनटीसी हे बऱ्यापैकी ऍव्हरेज सर्वाधिक असतंच, इथं सुद्धा बघायला मिळतंय 37 आहे। एनटीडीचं जे की प्रत्येक आपण जर समांतर आरक्षणाचा जरी विषय घेतला किंवा नॉर्मल स्टुडंट एनटीडीचा घेतला तर इथं स्पर्धा खूप असते, पण या होमगार्ड मध्ये थोडासा आपल्याला स्पर्धा कमी बघायला मिळते। 33 विद्यार्थी आहेत एका जागेसाठी। ओके, एसबीसीचा 20 विद्यार्थी आहेत एका जागेसाठी, ओबीसीच्या 9 जागा आहेत, 9 जागांसाठी 274 विद्यार्थी स्पर्धेमध्ये आहेत। म्हणजे ऍव्हरेज काढलं तर 30.44 म्हणजे आपण 30 म्हणू शकतो, 30 विद्यार्थी स्पर्धेमध्ये आहेत। एससीबीसीचं जर काढलं तर 29.6 म्हणजे यांचे सुद्धा आपण 30 म्हणू शकतो। 5 जागांसाठी 148 स्टुडंट इथं स्पर्धेमध्ये आहेत। ईडब्ल्यूएसच्या बाबतीत जर विचार केला तर 5 जागांसाठी 81 म्हणजे थोडक्यात आपण 16 म्हणू शकतो। ऍव्हरेज बरा आहे आणि ईडब्ल्यूएसचा प्रत्येक वेळेस तो चांगलाच राहिलेला आहे ह्या वर्षी। प्रत्येक कुठलाही जिल्हा घ्या तुम्ही, ऍव्हरेज चांगलं राहिलं आहे त्यांचं। आणि ओपनचा जर विचार केला तर 13 जागा आहेत। आता ओपनच्या जागांचा सीन तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक कास्टचा विद्यार्थी हा ओपन मध्ये जाऊ शकतो, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 2 असे विद्यार्थी आहेत लेखी परीक्षेला पात्र ठरलेले की त्यांनी फॉर्मच ओपन मधून टाकलेला आहे, तर ते विद्यार्थी ओपन मधूनच सिलेक्ट होऊ शकतात, त्यांना कुठल्याही कास्टचा फायदा मिळणार नाही। बाकीच्यांसाठी कास्ट तर आहेच, चांगले मार्क्स मिळाले तर ओपन मध्ये जातोय। ठीक आहे, अशा पद्धतीचा हा मुद्दा होता। बाकी तुम्हाला ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपल्या पोलीस भरतीच्या ह्या मिशन महाराष्ट्र पोलीस चॅनलवरती त्या मिळतच राहतात। बाकी बघा, याच्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही 884 म्हणजे खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। आणि आता होमगार्ड मध्ये सुद्धा
खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपण बघतोय. आता समांतर आरक्षण मध्ये एकतर तुम्ही प्रकल्पग्रस्त आणि पोलीस पाल्य यांना एक चांगली संधी आपल्याला आहे. ऍव्हरेज संख्या जरा थोडीशी कमी राहते. ठीक आहे. बाकी होमगार्ड संदर्भात पूर्ण माहिती आपण बघितली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटवर नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक होमगार्ड मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.